सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सौ लीला राजे यांचा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत विषय इतिहास याविषयी माहिती मिळवणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजची कृती. आज दिवस 25वा. विषय तुमचा इतिहास आणि तुम्हाला इयत्ता 6वीचा घटक अभ्यासायचा आहे, जनपदे आणि महाजनपदे. तर सुरुवात करूया आपण जनपदे आणि महाजनपदे अभ्यासायला. अध्ययन निष्पत्ती तुमची होणार आहे मानवता आणि धर्मनिरपेक्षता हा सर्वश्रेष्ठ विचार आहे हे तुम्हाला स्पष्ट करता येणार आहे. भारताच्या नकाशावर महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांचे स्थान दर्शवता येणार आहे, कारण आपण प्राचीनकालीन भारताचा नकाशा आणि आत्ताचा आधुनिक भारताचा नकाशा हा तुलना करणार आहोत. ओके, चला सुरुवात करूया. लेसन खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पूर्ण लेसन व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित लिहा. हा प्राचीन इतिहासामधील 16 जी महाजनपदे होती त्यांचा भारताचा नकाशा आहे. भारताचा नाही म्हणता येणार, कारण त्याच्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, बांगलादेश समाविष्ट होता. तर ही 16 महाजनपदे बंगालपासून, हा बंगाल आहे पश्चिम बंगालपासून तर अफगाणिस्तानाच्या कंबोज आणि गांधारपर्यंत पसरलेला होता. कुठपर्यंत? कंबोज आणि गांधार इथपर्यंत पोहोचलेला होता. त्यामध्ये सगळीच जनपदे होती 16. कुरू हे आडनाव आपण महाभारतात देखील, कुरू हे नाव आपण महाभारतात देखील ऐकतो. दिल्लीला पूर्वी इंद्रप्रस्थ म्हणत. ही नावं दिलेली आहेत डार्क लेटरमध्ये, आणि जी चौकोन केलेली आहे ती आधुनिक शहरं आहेत, म्हणजे आत्ताच्या काळाची शहरं. दिल्ली त्याला काय म्हणतात? कुरू. त्याच्यानंतर इथे बघा, ही सगळी 16 जनपदं आहेत. अवंती, चेदी, काशी, मल्ल, वृज्जी, अंग, मगध, अश्मक आणि कंबोज, गांधार ही 16 महाजनपद आहेत. कुरू. पुढे आपण नकाशा बघतोय की नकाशा नाही, माहिती बघतो. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे की ही महाजनपदे आहेत, त्यापैकी ही 4 महत्त्वाची महाजनपदे कोसल, वत्स, अवंती, मगध, आणि त्या महाजनपदामध्ये कोणता भाग आलेला आहे, कोणता राजा होता आणि त्या राजाच्या दरम्यान कोण महान असा व्यक्ती होऊन गेलेला आहे, अशी माहिती दिलेली आहे. आपल्याला याची वेळ येणार आहे. या स्लाईडची आपल्याला मदत लागणार आहे. त्याआधी पुढे जाऊया आणि दुसरे प्रश्न बघूया. जेव्हा या प्रश्नाची बारी येईल तेव्हा आपण ह्या चार्टकडे परत येणार आहोत. तर पहिले काही बाबी आठवूया. या सदरामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. अजातशत्रूने कोणता धर्म स्वीकारला होता? अजातशत्रू हा एक पहिला असा राजा होता ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि पहिली बौद्ध धर्माची परिषद घेतलेली होती. याच्याच काळात गौतम बुद्ध हे समकालीन होते अजातशत्रूच्या काळात. बघूया आपण. दुसरा प्रश्न आहे, महाजनपदे किती आहेत? तर आपण आत्ताच बघितलं 16 महाजनपदे आहेत. जनपद कशाला म्हणतात? या 3ही प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत. चला जाऊया या 3ही प्रश्नांची उत्तरं बघायला. ही 3 प्रश्नांची उत्तरं आहे. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करायचं आणि उत्तर लिहायचं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं, अजातशत्रूने बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यानंतर 16 महाजनपदे होती आणि जनपद म्हणजे छोटी छोटी राज्य. छोट्या राज्यांना जनपदे असे म्हटले जाईल. 3ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली आहेत. पुढे जातोय आपण. विद्यार्थी मित्रांनो, हा अजातशत्रू जो होता, अजातशत्रू हा बिंबिसाराचा मुलगा होता. कोणाचा मुलगा होता? बिंबिसार राजा होता. बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू. आणि ह्या अजातशत्रूने पहिला असा राजा होता ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. आणि गौतम बुद्धांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं त्यानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे पहिली बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजे परिषद झाली होती. कुठे? राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली होती. बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रूच्या
काळात झाली होती राजगृह येथे. आणि मगध साम्राज्याचा याने उदय केला होता. बिंबिसाराने मगध साम्राज्याचा उदय केला आणि अजातशत्रूने तो पुढे घेऊन गेले. ओके, तर ही अजातशत्रूबद्दल थोडी माहिती होती, कारण बौद्ध धर्माचा प्रसार इथून सुरू झाला, अजातशत्रूपासून. त्याच्यानंतर भरपूर राजे होऊन गेले, कालाशोक वगैरे, पण अजातशत्रू हा पहिला होता. ओके, त्यानंतर आपण बघतोय की करून पाहूयात हा तक्ता भरायचा आहे. करून पाहूयात मध्ये हा तक्ता भरायचा आहे. खालील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता आहे. या तक्त्यामध्ये तुम्हाला काय भरायचं आहे? इथे महाजनपदाचे राज्य दिलेलं आहे, कोणतं महाजनपद आहे त्याचं राज्य, ठिकाण दिलेलं आहे, ते कुठे वसलेलं होतं, राजधानी त्याची कोणती होती, आणि प्रमुख राजाचे नाव काय होते. तुम्हाला आठवतं मी आत्ताच एक स्लाईड दाखवली होती 4 महाजनपदाची, आणि तुम्हाला बोलले आपल्याला या स्लाईडची मदत लागणार आहे, तर आत्ता त्या स्लाईडची मदत लागणार आहे. तर आपल्याला पहिलंच उत्तर शोधायचं आहे त्या स्लाईडमधून. हिमालयाच्या पायथ्याशी असलेलं महाजनपद किंवा राज्य कोणतं, त्याची राजधानी कोणती, आणि प्रमुख राजाचे नाव काय. चला जाऊया त्या स्लाईडकडे. हां, ही ती स्लाईड, आणि आपल्याला बघायचं आहे हिमालयाच्या पायथ्याशी. पहिलेच बघा, कोसल महाजनपदाचा विस्तार, एक मिनिट तुम्हाला दिसतंय का बघूया. दिसतंय आता? ओके, हां. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती, साकेत ही नगरे प्रसिद्ध होती. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. आपल्याला कोसलची राजधानी मिळाली. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. श्रावस्तीमधील जेतवन हे विहार, पूर्वी ही लोक तपश्चर्या करण्यासाठी विहारामध्ये राहत असेल, त्याचंच पुढे बौद्ध विहारात रूपांतर. बौद्ध विहार माहिती आहे ना, विहार. हां, आपल्या इथे विहार कुठे कुठे आहे? हे गावांमध्ये विहार असतात ते नाही, गुहेमध्ये ते राहत असत. तर आपण इथे गेलो, कारले आणि भाज्याची लेणे, तिथे मला चैत्यविहार मोठा दिसतो, बरोबर. त्याच्यानंतर वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेणीमध्ये, त्याच्यानंतर लेण्याद्रीच्या लेणींमध्ये विहार दिसतात आपल्याला, चैत्यविहार. तर बघा, कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. कोसलचा राजा प्रसेनजित. तर आपल्याला इथे राजधानी मिळालेली आहे. राजधानी कोसलची राजधानी श्रावस्ती होती. त्याच्यानंतर प्रसेनजित हा राजा होता कोसलचा, हे आपल्याला मिळालेलं आहे. आणि प्रसेनजित हा गौतम बुद्ध आणि भगवान महावीरांचा समकालीन राजा होता. आणि हिमालयाच्या पायथ्याशी काय? कोसल. भरूया आपण तिथे कोसल. इथे भरायचं आहे कोसल. महाजनपदाचं राज्य कोणतं आहे? कोसल. राजधानी त्याची श्रावस्ती. प्रमुख राजाचे नाव प्रसेनजित. लिहा. कोसल हिमालयाच्या पायथ्याशी ठिकाण होतं, राजधानी श्रावस्ती होती आणि प्रमुख राजाचे नाव प्रसेनजित होतं. आता दुसरं आपल्याला शोधायचं आहे वत्स शोधायला जाऊया. चला, भेटलं वत्स. हे 2 नंबरला वत्स वाचतोय आपण. वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपास प्रदेशात झाला होता. आता अलाहाबादचे नाव प्रयागराज केले आहे. आत्ताच्या काळात अलाहाबादचे नाव प्रयागराज झाले आहे. कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कोशांबी नगर होय. हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. कोशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. आपल्याला इथे राजा भेटला आहे उदयन. आणि राजा उदयन नंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले होते.
कोणत्या महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले ते? अवंती. ओके, वत्स महाजनपद फार काळ टिकले नाही. तर आपल्याला राजधानी शोधायची होती आणि राजा शोधायचा होता. राजा आपल्याला उदयन भेटलेला आहे आणि इथे आपल्याला विस्तार कळालेला आहे प्रयागपासून अलाहाबादपर्यंत. त्यानंतर आपल्याला वत्सची राजधानी आपल्याला इथे समजलेली आहे. ओके, चला भरूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण वत्स राज्याचे ठिकाण प्रयागराज, आत्ताच्या काळातला प्रयागराज आणि प्रयागराज आणि इलाहाबादच्या जवळ राजधानी कोणती होती? कौशांबी. राजधानी कोणती? कौशांबी. आणि राजा कोण? उदयन. राजा उदयन. दुसऱ्याचं उत्तर आपल्याला भेटलं आहे. पहिल्याचं पण उत्तर आपण मिळवलेलं आहे, दुसऱ्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तिसरा प्रश्न बघूया. प्रद्योत जो प्रमुख राजाचे नाव आहे त्याची राजधानी कोणती, ठिकाण कुठे आणि महाजनपद कोणतं? तर प्रद्योत आपल्याला भेटतं इथे बघा, दिसतंय तुम्हाला प्रद्योत? अवंती. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. उज्जैनी म्हणजे आत्ताचे उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती. उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारिक केंद्र होते. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर व गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. अजून एक आपण राजा बघितला प्रसेनजीत, जो गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचा समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाली. बघा, मगध हे इतकं मोठं साम्राज्य होतं की त्यात दुसरे महाजनपदे विलीन झाले आणि एक प्रचंड मोठं साम्राज्य निर्माण झालं, ते होतं मगध. आणि जेव्हा चंद्रगुप्त मौर्य, आपण आधीच बघितलेलं आहे कालच्या कृतीमध्ये की चंद्रगुप्त मौर्य, त्याच्या आधीच्या पण कृतीमध्ये चंद्रगुप्त मौर्य जेव्हा राजा झाला, सम्राट झाला, तेव्हा सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचं साम्राज्य अफाट विस्तारलेलं होतं. दक्षिणेपासून उत्तरेपासून वायव्य सरहद्द प्रांत, त्यानंतर बंगालपासून म्हणजे अटकपासून कटकपर्यंत असं म्हणतात. अटकपासून कटकपर्यंत. अटक कुठे? अटक हे अफगाणिस्तान, पाकिस्तान, इकडे अटक. आणि कटक कुठे आहे? कटक हे आपलं बंगालमध्ये. तर अटकपासून कटकपर्यंत विस्तारलेलं चंद्रगुप्त मौर्य यांचं साम्राज्य होतं. तर ही छोटी छोटी जी महाजनपदं होती सगळी मगधमध्ये विलीन झाली हळू. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आपल्याला ठिकाण मिळालेलं आहे मध्य प्रदेशातील माळवा, हे माळवा प्रदेशामध्ये होतं. त्याच्यानंतर राजा होता आपला, राजधानी आपल्याला मिळालेली आहे उज्जैनी आणि राजा मिळालेला आहे प्रद्योत राजा होता. चला भरूया. प्रद्योत आपण भरतोय. महाजनपदाचे राज्य होते माळवा नाही म्हणता येणार त्याला नाव आहे बघा अवंती. काय नाव आहे? अवंती. माळवा तर प्रांत आहे. अवंती ठिकाण कुठे आहे? मध्य प्रदेशातील माळवा. राजधानी कोणती आहे? उज्जैनी. आत्ताचं उज्जैन. आत्ताचं काय आहे? उज्जैन. आताचं उज्जैन, तेव्हा उज्जैनी. भरलं. प्रद्योत राजा होता. अवंती महाजनपद होतं. नंतर कुठे विलीन झालं? मगध राज्यात. शेवटचं आहे बघा, शेवटचं महाजनपद बघूया आपण. मगध, जे सर्वात बलाढ्य साम्राज्य बनलं. बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश सगळा आणि बंगालचा काही भाग, या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते. राजगृह म्हणजेच राजगीर ही त्याची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता आणि जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते. कोणी? बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करलेले होते. आता यामध्ये आपल्याला खूप साऱ्या घटना कळालेल्या आहेत.
बघा, जेव्हा आता 2 वर्षापूर्वी सिलेबस बदलण्याच्या आधी इयत्ता 8वीच्या इंग्लिश पुस्तकामध्ये मेडिसिनवरती एक लेसन होता, मेडिसिन म्हणून. तर त्यामध्ये जीवकची, या वैद्य जीवकची कथा होती. वैद्य जीवक किती हुशार होतं, म्हणजे प्राचीन काळात ही वैद्यकशास्त्र किती पारंगत होतं त्याबद्दल होतं. तर हा खरोखर जीवक हा बिंबिसाराच्या दरबारात वैद्य म्हणून कामाला होता. खूप हुशार असा वैद्य होऊन गेलेला आहे. तर आपल्याला कळालं आहे की मगध साम्राज्य हे बिहारमधील पाटणा, गया या शहराच्या आसपासचा भाग आहे आणि तसाच बंगालचा देखील काही भाग आहे. राजधानी त्याची राजगृह किंवा राजगीर होती आणि राजा त्याचा होता बिंबिसार. बरोबर, बिंबिसार. चला भरूया. इथे भरतोय आपण. काय काय येईल? पाटणा, बिहारमधील पाटणा, गया आणि बंगालचा काही भाग. बंगालचा काही भाग आपण इथे भरलेला आहे. इथे आपल्याला भरायचं आहे मगध. मगध हे इथे आहे ठिकाण. कुठे आहे ते? पाटणा, गया आणि त्याच्या आसपासचा प्रदेश. इथे मगध येईल. मगध. राजधानी त्याची काय होती मगधची? राजगृह किंवा राजगीर. राजगृह किंवा राजगीर. आणि राजा कोण होता? बिंबिसार. बिंबिसार. आणि आपण आधीच बघितलेलं आहे सुरुवातीलाच की बिंबिसाराचा जो मुलगा होता अजातशत्रू, त्याने सर्वात पहिले बौद्ध धर्म स्वीकारलेला होता आणि बिंबिसार हे गौतम बुद्धाचे शिष्यत्व पत्कारले त्यांनी. ओके, तर सगळा चार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. हा चार्ट तुम्हाला पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय की भारतातील विविध घटक राज्य व त्याची राजधानी यांची यादी तयार करा. कृती आहे ही. आणि त्याच्यानंतर 16 महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे लिहा. तर दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासाठी आणलेली आहे. आता सध्या भारतात किती घटक राज्य आहेत? विचार करा, किती घटक राज्य आहेत? 28. किती आहेत? 28 घटक राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. परंतु आपल्याला फक्त घटक राज्यांची यादी सांगितलेली आहे आणि 16 महाजनपदांची आधुनिक नावं, प्राचीन ते आधुनिक नावं. चला मिळवूया. तर ही भारतातील काय आहे? घटक राज्यांची यादी आहे. घटक राज्य आणि त्यांची राजधानी. इथे हा जम्मू काश्मीर हा जुना नकाशा आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण भारताच्या नकाशात बघू शकतो की 28 घटक राज्य आणि त्या घटक राज्यांची राजधानी. इथे मी काही एक्झाम्पल देते. जसं आपला महाराष्ट्र बघितला तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, कर्नाटकची राजधानी आहे बेंगळुरू, गोव्याची राजधानी आहे पणजी, आंध्र प्रदेशची राजधानी आहे हैदराबाद. परंतु इथे या नकाशात तुम्हाला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दिसत नाही, तर इथे तेलंगणा आता नवीन राज्य झालेलं आहे. बरोबर, तर इथे राज्य आणि त्याची राजधानी या नकाशामध्ये दिलेली आहे. हे आपण यादी केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला होता 16 महाजनपदं आणि त्याची प्राचीन व आधुनिक नावं. तर ही आपण इथे मिळवलेली आहे. बघा, ही 16 महाजनपदं आहेत आणि त्याची प्राचीन नावं आत्ताच्या काळात त्याला काय म्हणतात. जसं काशीला बनारस म्हणतात, कोसलला लखनौ म्हणतात, मल्ल म्हणजे गोरखपूर, वत्स अलाहाबाद, चेदी कानपूर, कुरू दिल्ली, पांचाल रोहिलखंड, मत्स्य जयपूर, शूरसेन मथुरा, अशमक औरंगाबाद महाराष्ट्रामधलं औरंगाबाद, अवंती उज्जैन, अंग चंपा पूर्व बिहारमध्ये, मगध दक्षिण बिहार, रुज्जी उत्तर बिहार, गांधार पेशावर, कंबोज गांधारजवळ. तर ही आत्ताच्या काळातील 16 महाजनपदांची नावांची यादी. आपण दोन्ही प्रश्न सोडवलेले आहेत. आपण 16 महाजनपदाची प्राचीन व आधुनिक नावे बघितली आहेत आणि भारतातील विविध घटक राज्य व त्यांची राजधानी यांची यादी देखील तयार केलेली आहे इंटरनेटच्या माध्यमातून. ओके, आणि हे तुमच्या पुस्तकातच दिलेलं आहे. इयत्ता 6वीचा जो जनपदे व महाजनपदे प्रकरण आहे त्यामध्येच दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे इंटरनेटच्या माध्यमातून देखील मी तुमच्यासाठी ही यादी आणलेली होती. यामध्ये दिसतं की
ही महाजनपदे आहेत, त्यांची राजधानी आहे आणि सध्याचा कोणकोणत्या प्रदेशामध्ये ही महाजनपदे आहेत तो भाग दिलेला आहे. स्क्रीन पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. स्क्रीन पॉज करायची आहे आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला वरील कृती केल्यावर तुला जनपदे आणि महाजनपदे या पाठात काय समजलं ते लिही. तर आपण लिहिलेलं आहे बघा थोडक्यात की वरील पाठावरून मला हे समजले की प्राचीन काळामध्ये जनपद आणि महाजनपदांचा विस्तार हा अफगाणिस्तान, आत्ताच्या काळातील अफगाणिस्तानापासून ते बंगाल प्रांतापर्यंत विस्तारलेला होता. आणि ही 16 महाजनपदं सर्वात बलाढ्य महाजनपद म्हणून ओळख होती त्यांची. हे आपण लिहिलेलं आहे. तर आजची ही कृती इथे संपत आहे. आपण सर्व यादी पण मिळवलेली आहे. त्याच्यानंतर आपण घटक राज्यांची ही यादी मिळवलेली आहे आणि त्यानंतर आपण 16 महाजनपदांना आत्ताच्या काळात काय म्हणतात ते देखील बघितलेलं आहे. या प्रकारे आजची कृती पूर्ण झालेली आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्याही याद्या आजच्या भागात दिलेल्या होत्या तेवढ्याही याद्या तुम्ही व्यवस्थित लिहायच्या आहेत आणि व्यवस्थित लिहिल्यानंतर त्यांचा वारंवार अभ्यास करायचा आहे. का? कारण तुम्हाला ते खूप पुढेही महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही 11वीला जाल ना, तुम्हाला पूर्ण 6वीचा आणि 7वीचा इतिहास आहे. पूर्ण 6वीचा आणि 7वीला जे अभ्यासलेलं आहे ते पूर्ण इतिहास आहे 11वीला गेल्यानंतर. तर आत्ताच पाया भक्कम केला तर तुम्हाला तो तेव्हा आठवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घरीच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे, वारंवार हँडवॉश करायचं आहे, मास्क वेअर करायचा आहे. त्याच्यानंतर सर्वांची काळजी घ्यायची आहे, स्वतःची काळजी घ्यायची आणि दररोज होमवर्क करायचं आहे. ओके. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.